Good morning student. Today we learn about the merger and takeover or acquisition. These two part we learn in this lecture. So we first start with mergers. Meaning of merger: in a merger, two companies come together, but only one company survives and other goes out of existence. This means the merging companies goes out of the existence, but the merged company operate with its original name. In a merger, the survival of the both companies is not possible. Merging companies goes out of the existence. Will the merged company operates as usual. Merger need not to be turned as a business combination. Shareholder of the merging company should had given the share of host company. In merger, the acquired company take over the share of the another company called acquired company. After merger, the acquired company lost its identity permanently. Merger of the company is on permanent basis. म्हणजेच थोडक्यात मर्जर म्हणजेच काय तर दोन कंपनी एकत्र येऊन जे काही काम करत असतात किंवा दोन कंपनी एकत्र येऊन एका ब्रँडखाली जे काही काम करत असतात, बिझनेस ऑपरेशन करत असतात, त्याला आपण मर्जर असं म्हटलं जातं. यामध्ये मर्जरमध्ये आपल्याला दोन कंपनी दिसून येतात. त्यामध्ये एक असते ती मर्जिंग कंपनी आणि दुसरी म्हणजे मर्ज कंपनी. म्हणजेच मर्जिंग कंपनीमध्ये एखादी अशी कंपनी जी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होत असते. आणि मर्ज कंपनी म्हणजे जी कंपनी दुसऱ्या कंपनीने आपल्या कंपनीमध्ये मर्ज करून घेत असते, त्या व्यक्तीला मर्ज कंपनी असे म्हटलं जातं. आणि मर्जिंग कंपनी म्हणजे जी कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होत असते, त्या कंपनीला मर्जिंग कंपनी असे म्हटलं जातं. तर मग मर्जिंगच्या वेळी काय होतं, तर मर्जिंग कंपनी मर्ज होताना मर्जिंग कंपनी जी आहे ती मार्केटमधून एक्झिस्ट होत असते. म्हणजे त्या कंपनीला आयडेंटिटी ही पूर्णपणे मार्केटमधून जात असते. तर मर्ज कंपनी आहे ती आपल्या ओरिजिनल नेमनुसार कंपनीचे ऑपरेशन हे चालवत असते. तर मर्जिंगमध्ये आपल्याला दोन्ही कंपनी सर्वायवल होणं हे पॉसिबल नसतं, एका कंपनीला सर्वायवल मिळत असतं. त्यामुळे जी काही मर्जिंग कंपनी आहे ती आपल्याला मार्केटमधून एक्झिस्ट होताना दिसते आणि मर्ज कंपनी आहे ती आपल्याला त्याची ऑपरेशन जे काय ते रेग्युलरली करताना दिसून येतात. यामध्ये बिझनेस कॉम्बिनेशन बरोबर शेअरहोल्डरचं देखील मर्जिंग होत असतं. म्हणजेच मर्जिंग कंपनी आहे ती होस्ट कंपनीला किंवा मर्ज कंपनीला आपले शेअर जे असतात ते देत असते. याच्यामध्ये जी कंपनी ॲक्वायर करत असते ती शेअर त्या अदर कंपनीचे शेअर हे ॲक्वायर करत असते, त्यालाच आपण किंवा टेक ओव्हर करत असते, त्यालाच आपण ॲक्वायर्ड कंपनी असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या कंपनीचे म्हणजे ज्या मर्जिंग कंपनीचे शेअर हे मर्ज कंपनी हे घेत असते, तिच्या नावाने घेत असते किंवा टेक ओव्हर करत असते, त्यालाच आपण ॲक्वायर्ड कंपनी असं म्हटलं जातं. मग एकदा अशी मर्जिंग झाल्याच्या नंतर जी मर्ज कंपनी आहे किंवा ॲक्वायर्ड कंपनी आहे ती पूर्णपणे तिची आयडेंटिटी आहे ती परमनंटली मार्केटमधून कायमस्वरूपी जात असते. म्हणजेच मार्केटमध्ये तिची कोणत्याही प्रकारची आयडेंटिटी मागे राहत नाही. तर अशा प्रकारचे जे काही मर्ज होत असतात, म्हणजे मर्जिंग जे काही होत असते त्या पूर्णपणे परमनंटली बेसिस असतात. म्हणजे परत ती कंपनी दुसऱ्या परत इस्टॅब्लिश करू शकत नाहीत. तर जे काही मर्जिंग झालेलं आहे ते परमनंट बेसिसवरती होत असतं. नेक्स्ट पॉईंट इज एंटरप्रेन्युअर अँड मर्जर्स. There are reasons why the entrepreneur should merge. Merger motivations range for the survival to protect or diversification to growth. When some technical obsolescence, markets or raw material loss or deteriorations of the capital structure has occurred in entrepreneurial ventures, the merger may be only means of the survival. The merger can also be protect organization, market encouragement, product innovations, or an unwanted takeovers. A merger can provide a great deal with the diversification as well as the growth in market, technology and financial as well as the managerial strength. म्हणजे त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअर्स आणि मर्जर हे का केलं जातं, म्हणजे एंटरप्रेन्युअरचं मर्जर हे का केलं जातं, त्याच्या वेगवेगळे रिझन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे एंटरप्रेन्युअर हे मर्ज करावे लागतात आपल्याला. त्यामध्ये मर्जरच्यामुळे आपल्याला प्रोटेक्शन मिळत असतं. त्याचबरोबर सर्वायवल करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मार्केटमध्ये सर्वायवल करण्यासाठी आपल्याला हेल्प होत असते मर्जरच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपले कंपनीची ग्रोथ करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला मार्केटमध्ये सर्वायवल होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला इतर प्रोटेक्शन मिळण्यासाठी आपल्याला मर्जर हे एंटरप्राइजला करणं गरजेचं असतं. एखादी वेळी समजा टेक्निकल ऑब्स्टॅकल्स असेल किंवा मार्केट सिच्युएशन असेल किंवा रॉ मटेरियलचा लॉस असेल किंवा मग कॅपिटल स्ट्रक्चरचं डिटोरेशन असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंडिशनमुळे एंटरप्रेन्युअरला मर्जर हे करावे लागतात, इतर कंपनीसोबत हे मर्जर करावे लागतात.
म्हणजेच थोडक्यात आपल्याला मार्केटमध्ये सर्वायवल व्हायचं असेल तरच आपल्याला एंटरप्रेन्युअरचे मर्जर होताना, म्हणजे मोठ्या प्रमाणात मर्जर हे फक्त मार्केटमध्ये सर्वायवल करण्यासाठी होतात. अशा पद्धतीने आपल्याला सिच्युएशन ही दिसून येते. त्याचबरोबर मर्जरच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, म्हणजेच मार्केट एन्करेजमेंट असेल किंवा प्रोडक्ट इनोव्हेशन असेल किंवा इतर जे काही अनवॉन्टेड टेकओव्हर असतील, यांच्या माध्यमातून जे काही अफेक्ट होत असतो त्याच्यावरती आपण मात करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला मर्जर करणं हे त्या सिच्युएशननुसार आपल्याला मर्जर करणं हे खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपण मार्केटमध्ये जास्तीत जास्त काळ सर्वायवल राहू शकतो. त्याचबरोबर मर्जरच्या माध्यमातून आपण डायव्हर्सिफिकेशन करू शकतो. त्याचबरोबर मार्केट ग्रोथ असेल, टेक्नॉलॉजी ग्रोथ असेल किंवा फिनान्शियल, त्याचबरोबर मॅनेजर स्ट्रेंथ आपली वाढवायची असेल तर आपण मर्जरच्या माध्यमातून एंटरप्रेन्युअर्स ही आपली स्ट्रेंथ असेल किंवा टेक्नॉलॉजिकल पॉवर असेल किंवा फिनान्शियल पॉवर असेल किंवा मार्केट स्ट्रक्चर असेल तर ते ग्रोथ करायला मदत करत असते. त्यामुळे एंटरप्रेन्युअर हे मर्जर करत असतात. The merger requires sound planning by the entrepreneurs. The merger or objectives, particularly those dealing with the earning, must be split out with the resulting again the owner of the both company delineates. Also, the entrepreneur must carefully evaluate the other company's management to ensure that if retained, it should be the company in developing the growth and future of the combination entity. The values and appropriateness of the existing resources should be also be determined. म्हणजेच मर्जर करत असताना आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रमाणे प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. म्हणजेच आपले ऑब्जेक्टिव्ज असतील किंवा समोरच्या कंपनीची ऑब्जेक्टिव्ज असतील ती मॅच होत आहेत की नाही. त्याचबरोबर जे काही डील असतील, म्हणजेच अर्निंगचे डील असतील किंवा इतर जे काही डीलिंग असेल ते योग्यरित्या होतं आहे की नाही त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्याचबरोबर दोन्ही कंपनीचं ॲनालिसिस करून कशा पद्धतीने डीलिंग करता येईल याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर समोरच्या कंपनीचं मॅनेजमेंट असेल, म्हणजे ज्या काही कंपनीचं मॅनेजमेंट असेल इतर कंपनीचं, ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं. त्याचं आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानुसार आपल्याला कोणत्या कंपनीमध्ये मर्ज करायचं आहे त्याच्याकडे लक्ष दिला जातो. त्याचबरोबर समोरच्या कंपनीची मार्केटमध्ये काय सिच्युएशन आहे, म्हणजे ते मार्केट कंडिशनमध्ये कोणत्या प्रकारे आपल्याला रिटेन राहू शकते की नाही याच्यामध्ये आपल्याला स्टडी करावा लागतो. त्यानुसारच मर्जर हे करावे लागतं. त्यानंतर त्या कंपनीची ग्रोथ कशा पद्धतीने आहे, त्याच्यानंतर फ्युचर कॉम्बिनेशन कशा पद्धतीने होईल याच्याकडे देखील विचार करावा लागतो. त्याचबरोबर ॲप्रोप्रिएट रिसोर्सेस असतील, त्या कंपनीचे व्हॅल्यूज असतील किंवा त्या कंपनीकडून जे काही रिसोर्सेस आपल्याला प्रोव्हाइड येणार ते योग्यरित्या होणार की नाही त्याचा देखील अभ्यास करावा लागतो. त्यानुसारच मर्जर हे होत असतात. म्हणजेच पूर्णपणे दोन्ही कंपनीचं हे ॲनालिसिस केलं जातं. म्हणजेच मर्जिंग करताना दोन्ही कंपनीचं ॲनालिसिस करून ते ॲप्रोप्रिएट आहेत की नाही मर्जरसाठी ते आयडेंटिफाय केल्यानंतरच ते मर्जिंग हे होत असतं. This involves the careful analysis of both companies in order to ensure that the weakness of one do not compound those of the other. Finally, the entrepreneur should work towards establishing the claim of the mutual trust in order to help minimize any possible management threat. म्हणजेच अशा प्रकारे प्रत्येक कंपनीचं हे म्हणजेच मर्जर होत असताना दोन्ही कंपनीचं केअरफुली ॲनालिसिस केलं जातं. त्याच्यामध्ये कंपनीचे थ्रेट असतील, विकनेस असतील, ऑपॉर्च्युनिटीज असतील किंवा स्ट्रेंथ असेल ते आयडेंटिफाय केले जातात, जेणेकरून कंपनीचे जे काही विकनेस असतील ते दुसऱ्या कंपनीवर इफेक्ट होणार नाही. त्याचबरोबर कंपनीचे जे काही थ्रेट्स असतील त्याचा दुसऱ्या कंपनीवर इफेक्ट होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर जे काही कंपनीचे स्ट्रेंथ असतील त्याचा आपल्या कंपनीसाठी कशा पद्धतीने उपयोग घेता येईल, अपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याच्यानंतरच मर्जर हे होत असतं. त्याच्यामध्ये परत आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ते म्हणजे म्युच्युअल ट्रस्ट. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला ट्रस्ट असणं हे खूप गरजेचं आहे. दोन्ही ऑर्गनायझेशनमध्ये म्युच्युअल ट्रस्ट असणं गरजेचं आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे, तरच हे मर्जर योग्यरित्या सक्सेसफुल होऊ शकतात. त्यामुळे मर्जर होत असताना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी विचारात घेऊन मगच आपल्याला मर्जर करावं लागतं. Next is takeover or acquisition. Meaning of takeover or acquisition. In a takeover or acquisition, a company acquirer got a control of another company acquired. Such acquisitions may be for the cost saving or for revival or expansions or for going global. A corporate takeover does not result in the automatic dissolutions of the company whose share has been acquired. The identity of the company takeover is retained.
म्हणजेच आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्ट दिली आहे ते म्हणजे टेक ओव्हर किंवा ॲक्वायझेशन. टेक ओव्हर किंवा ॲक्वायझेशन म्हणजेच काय, तर एखादी कंपनी जी असते, जी ॲक्वायरर असते, ती दुसऱ्या कंपनीला ॲक्वायर्ड करत असते. म्हणजेच ॲक्वायर्ड कंपनी असते तिला ती त्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल घेत असते. त्या कंपनीवरती दुसऱ्या कंपनीवरती ती कंट्रोल घेत असते. त्याच्यामध्ये आपल्याला दोन कॉन्सेप्ट दिसून येतात, ॲक्वायरर आणि ॲक्वायर्ड. म्हणजे ॲक्वायरर म्हणजेच जी कंपनी दुसऱ्या कंपनीवरती कंट्रोल घेत असते त्यालाच आपण ॲक्वायरर असं म्हटलं जातं. आणि ॲक्वायर्ड म्हणजेच जी कंपनी, अशी कंपनी जी दुसऱ्या कंपनीला आपल्या कंपनीचा पूर्णपणे कंट्रोल देत असते, त्यालाच आपण ॲक्वायरर असं म्हटलं जातं, ॲक्वायर्ड असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचे दोन कॉन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अशा प्रकारचं ॲक्वायझेशन हे आपल्याला कॉस्ट सेविंगसाठी असेल किंवा रिवायवलसाठी असेल किंवा एक्सपान्शनसाठी असेल किंवा आपल्याला एखाद्या कंपनीला ग्लोबली जायचं असेल, तर अशा प्रकारचे ॲक्वायझेशन हे होताना आपल्याला दिसून येतात किंवा टेक ओव्हर हे होताना दिसून येतात. याच्यामध्ये कोणत्याही कंपनीची आयडेंटिटी ही कमी होत नसते, तर दोन्ही कंपनीची आयडेंटिटी ही रिटेन होत असते. म्हणजे ॲक्वायरर कंपनी असेल किंवा ॲक्वायर्ड कंपनी असेल, दोन्ही कंपनीची आयडेंटिटी ही आपल्याला रिटेन होताना दिसून येते. म्हणजेच ज्याप्रमाणे मर्जरमध्ये एकाच कंपनीची आयडेंटिटी राहत होती तर दुसऱ्या कंपनीची एक्झिस्ट होत होती, तसं या ठिकाणी नव्हतं. दोन्ही कंपनीची आयडेंटिटी या कायमस्वरूपी मार्केटमध्ये राहत असतात. Acquisition is possible by different methods such as purchase of asset without purchasing any company as a whole, acquiring controlling interest, but retaining separate identity of the acquired unit, or by acquiring control interest, or merging the acquired कंपनी विथ द ॲक्वायरर कंपनी. म्हणजेच या ठिकाणी ॲक्वायझेशन हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे त्यामध्ये फक्त असेट परचेस केल्या जातात विदाऊट कोणत्याही पर्चेसिंग. म्हणजेच पूर्ण कंपनी घेण्यापेक्षा किंवा ॲक्वायर करण्यापेक्षा किंवा कंट्रोल घेण्यापेक्षा फक्त त्या कंपनीच्या काही असेट असतात त्या खरेदी केल्या जातात. त्याच्या माध्यमातून ॲक्वायर किंवा टेक ओव्हर हे केलं जातं. त्याचबरोबर त्या कंपनीला किंवा कंपनी रिटेन ठेवून नवीन ब्रँड तयार करून जी कंपनी आहे ती न्यू ब्रँडच्या आयडेंटिटी, सेपरेट आयडेंटिटी तयार करून ते युनिट चालवलं जातं. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते म्हणजेच पूर्णपणे कंट्रोल घेऊन किंवा मर्जिंग करून पूर्णपणे ॲक्वायर्ड कंपनी आणि ॲक्वायर कंपनी मर्ज करून देखील अशा पद्धतीने देखील टेक ओव्हर हे केले जातात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ॲक्वायझेशन आणि टेक ओव्हर झालेले दिसून येतात. There is a minor difference between acquisition and takeover. In acquisition, both the parents or companies are willing to merge. In takeover, the willingness is absent in the seller's management. Takeover is with force without constant willing, while acquisition is mutual constant and persuasion. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टेक ओव्हर आणि ॲक्वायझेशन यामध्ये आपल्याला थोडासा स्लाइटली डिफरन्स दिसून येतो, मायनर डिफरन्स दिसून येतो. तर ॲक्वायझेशन म्हणजेच काय, तर दोन्ही कंपनी आपल्याला मर्ज करायला तयार असतात. म्हणजे दोन्ही कंपनी या म्हणजेच ॲक्वायरर आणि ॲक्वायर्ड या दोन्ही कंपनी ह्या एकमेकांमध्ये मर्ज व्हायला तयार असतात. परंतु टेक ओव्हरमध्ये तसं नसतं. टेक ओव्हरमध्ये जी काही सेलिंग कंपनी असते तिला विलिंगनेस चा ॲब्सेन्स असतो. म्हणजे त्याला पूर्णपणे फोर्सफुली टेक ओव्हर केलं जातं. म्हणजे जर समजा एखाद्या कंपनीचं मॅनेजमेंट ठीक नसेल तर त्या ठिकाणी दुसरी कंपनी ही तिला डायरेक्टली टेक ओव्हर करत असते. म्हणजे अशा पद्धतीने टेक ओव्हर हे होत असतात. पण ॲक्वायझेशनमध्ये दोन्ही कंपनीचं हे सहमत असावे लागते ते ॲक्वायझेशन करण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्याला मायनर डिफरन्स हा यामध्ये दिसून येतो. Next is entrepreneur turn takeover or acquisition. One way of entrepreneur can expand his venture by the acquiring an existing business. Acquisition provides an excellent means of expanding a business by entering new market or new product areas. One entrepreneur acquired a chemical manufacturer company after becoming familiar with its problems and operations as a supplier of the entrepreneur company. The acquisition is purchase for an entire company or part of company by defining company is completely absorbed and no longer existence in independently. म्हणजेच एंटरप्रेन्युअर आणि टेक ओव्हर आणि ॲक्वायझेशन कशा पद्धतीने होतं या ठिकाणी आपल्याला दिलं आहे. जर आपल्याला एंटरप्रेन्युअरचं एक्सपान्शन आपल्याला करायचं असेल तर आपण ॲक्वायझेशनच्या माध्यमातून आपण एक्झिस्टिंग बिझनेस हा मोठ्या प्रमाणात एक्सपांड करू शकतो. त्यामध्ये आपल्याला ॲक्वायझेशनच्या वेळी आपण एखाद्या कंपनीला ॲक्वायर करून किंवा टेक ओव्हर करून त्या कंपनीला किंवा ॲक्वायझेशन करून त्या कंपनीसोबत आपण आपला बिझनेस हा एक्सपांड करू शकतो. त्यामध्ये आपल्याला न्यू मार्केटमध्ये असेल किंवा न्यू प्रोडक्टमध्ये आपल्याला न्यू प्रोडक्ट एरियामध्ये आपल्याला आपण इझिली करू शकतो ॲक्वायझेशनच्या माध्यमातून. जर समजा एखादे एंटरप्रेन्युअर आहे, तिने केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत ॲक्वायर केलं
तिच्याबरोबरचे जे काही प्रॉब्लेम आहे ते फॅमिलियर झाल्याच्या नंतर त्याचबरोबर तिचे जे काही सप्लायर आहेत त्यांच्याबरोबर एंटरप्रेन्युअर कंपनीने सप्लायरचा कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर त्यांनी ॲक्वायर केलं. तर अशा पद्धतीने बिझनेसचं एक्सपान्शन करण्यासाठी आपल्याला ॲक्वायझेशन हे सर्वात महत्त्वाचं ठरू शकतं. म्हणजेच ॲक्वायझेशनच्या माध्यमातून आपण बिझनेस एक्सपान्शन हे करू शकतो. हे ॲक्वायझेशन हे वेगळ्या पद्धतीने करू शकतो. त्यामध्ये पूर्ण कंपनीचं परचेस असेल किंवा त्या काही कंपनीचा काही पार्ट परचेस केला जातो. अशा पद्धतीने ॲक्विजिशन हे केले जातं. परंतु अशावेळी पहिलं आयडेंटिफाय केलं जातं की कंपनी ही पूर्णपणे जास्तीत जास्त काळ ही टिकू शकत नाही. म्हणजेच इंडिपेंडेंटली जर चालली तर आपण जास्तीत जास्त काळ ती कंपनी चालू शकत नाही. अशावेळी आपण ॲक्विजिशन हे करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ॲक्विजिशन हे एंटरप्राइजमध्ये देखील होताना दिसून येत आहे. मर्जर अँड ॲक्विजिशन इन इंडिया. द टाटा स्टील acquired 100% stakes in Coors Group on January 13, 2007. It was an all-cash deal with cumulatively announced to $12.2 billion. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इंडियामधील काही मर्जर किंवा ॲक्वायझेशन या ठिकाणी दिलेले आहे. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे टाटा स्टीलने पूर्णपणे ॲक्वायर्ड केलेले 100% जे स्टेक्स आहेत कोर ग्रुपचे ते पूर्णपणे 30 जानेवारी 2007ला ॲक्वायर केलेले होते. पूर्णपणे जो स्टेक होता तो पूर्णपणे टाटा स्टीलने ॲक्वायर केलेला. हे पूर्णपणे कॅश डील झालेलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला $12.2 बिलियन इथपर्यंत तो ट्रान्झॅक्शन झालेलं आपल्याला दिसून येतं. Vodafone purchased the administrating interest of 67% owned by the Hutchison in Hutchison Aces for the total worth of $11.1 billion on February 11, 2007. म्हणजेच फेब्रुवारी 2007ला देखील आपल्याला अशा पद्धती वोडाफोन आणि हॅच यांचं मर्ज झालेले ॲक्विजिशन झालेले दिसून येतं. त्यामध्ये हॅचिसन ह्या कंपनीचे 57% ओन केलेले होते. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंटरेस्ट हा वोडाफोनने ओन केलेला होता, म्हणजे खरेदी केलेला होता. त्यावेळेला ते ट्रान्झॅक्शन हे आपल्याला $11.1 बिलियन पर्यंत आपल्याला ते गेलेलं दिसून येते. अशा प्रकारचे वेगवेगळे ॲक्वायझेशन आणि मर्जर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. त्याच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करू शकतो की कशा पद्धतीने ॲक्वायझेशन आणि मर्जर हे होऊ शकतात. त्याचप्रमाणे आता रिसेंटली मर्जर झालेले ते म्हणजे वोडाफोन आयडिया असेल यांचं जे काही ॲक्वायझेशन मर्जर झालेलं आहे ते देखील आपण एक एक्झाम्पल म्हणून त्याच्याकडे पाहू शकतो. नेक्स्ट इज न्यू ब्रीड ऑफ इनोव्हेटिव्ह एंटरप्राइजेस. Student enterprises, startup ventures. Youngsters today are more attractive, pledged into the interest latest where of online media, bold enough that test their ideas and not worried about getting another job even if their startup venture fail initially. The startup ecosystem in India now affiliated by a range of incubators, accelerators, investors, media resources, startup platforms, competitions, awards and even government grants. म्हणजेच आता इंडियामध्ये किंवा आपल्याला एंटरप्राइजमध्ये आपल्याला स्टुडंट एंटरप्राइज मोठ्या प्रमाणात दिसून येतात. म्हणजे ते स्टुडंट एंटरप्राइज स्वतःचं स्टार्टअप आपल्याला वेंचर तयार करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ते ऑनलाईन मीडियाचा यूज करून आपल्या ज्या काही आयडिया आहेत ते कशा पद्धतीने आपण इस्टॅब्लिश करू शकतो किंवा टेस्ट करू शकतो याच्याकडे ते लक्ष देत असतात. त्यांना काळजी नसते की आपलं जर एखादं वेंचर आपण इस्टॅब्लिश करताना आपण फेल झालो किंवा स्टार्टअप योग्य ते चाललं नाही तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जॉब मिळेल की नाही याच्याबद्दल ते काळजी करत नसतात. तर ते आपल्या आयडिया ज्या काय आहेत ते टेस्ट करण्याकडे ते लक्ष देत असतात. अशा पद्धतीने स्टुडंट जे आहेत ते आपले वेंचर स्टार्ट करताना आपल्याला इंडियामध्ये दिसून येतात. त्यामध्ये इन्क्युबेटर्स असतील किंवा ॲक्सेलेटर्स असतील किंवा इन्व्हेस्टर्स असतील किंवा मीडिया रिसोर्सेस असतील किंवा स्टार्टअप प्लॅटफॉर्म असतील किंवा कॉम्पिटिशन्स असतील, अवॉर्ड असेल, अशा माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला यंगस्टर्स हे आता बिझनेसमध्ये उतरताना दिसून येतात. म्हणजे या सगळ्यांची हेल्प घेऊन ते आपल्याला न्यू बिझनेस स्टार्टअप करताना दिसून येतात. अशा प्रकारे एंटरप्राइजेसमध्ये आपल्याला इंडियामध्ये वाढ होताना दिसून येत आहे.